प्रत्यक्ष पूर्ण शरीर आपलं काय आहे, गाडी. मन आहे त्याचा ड्रायव्हर. मन काय आहे, ड्रायव्हर. आणि माइंड जो आहे तो आहे मालक. बरोबर. पण आपल्या जीवनात प्रॉब्लेम काय होते, माइंड जो ड्रायव्हर आहे तो गाडीला कुठे घेऊन चाललाय. माइंडचा आपण ऐकतो की मनाचं जास्त ऐकतो, मनाचं. बरोबर. आता नुकसान सगळं कोणाला होतं, मालकाला. बरोबर. गाडीचं नुकसान, गाडीचं मेंटेनन्स वगैरे कोणाला करावं लागतं, मालकाला. बरोबर. कारण माइंड जो आहे तो आपल्या मालकाचं काम करतोय. बरोबर. पण श्वास जो आहे तो मालकाचा आणि नोकराचा जो संवाद आहे, ते संवाद साधण्याचा थोडक्यात समजा ती घोड्याची लगाम. जेव्हा ही श्वास तुमच्या लक्षात येईल तेव्हा तुम्ही त्या मनाला, त्या माइंडला काबू करता येईल तुम्हाला. हे आहे दोघांचं कनेक्शन. मग सगळ्यात पहिले आपण काम कशात करू राहिलो, कनेक्शन. कारण ज्या माणसाला आपल्या श्वासावरचं लक्षात आलं की मी श्वास घेतोय म्हणजे मी जिवंत आहे. आपण जिंदगी एवढी जगली पण आपण जिवंत कसे आपल्याला कसं कळणार, श्वास. बरं, ते लक्षपूर्वक घेतलं पाहिजे, कसं घेतलं पाहिजे, लक्षपूर्वक घेतलं पाहिजे. आणि तुम्ही जर सायन्सच्या हिशोबाने वगैरे पाहिलं, जे लोक मेडिटेशन करतात ते लोक थोडं जास्त जगतात, हॅपी लाईफ जगतात. कारण त्यांना त्यांचा श्वाससुद्धा लक्षात राहतो. जो मोठा श्वास घेत आहे तुम्ही, त्या श्वासाने तुमची जी शरीराची ऊर्जा आहे ती अजून जास्त प्रफुल्लित होते.